जातीय तेढ निर्माण करणाऱ्या महिलेविरोधात कारवाई करा. मनसेचा वालीव पोलिसांना घेराव. मराठी हिंदी वादामध्ये काही हिंदी भाषिक महिला भाषा आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करीत असून त्यांच्यावर कडक कारवाई करा. त्या हिंदी महिलेला आम्ही महाराष्ट्रातून गेलो तर भीक मागावी लागेल असे उद्गार काढल्याने मनसेच्या महिला संतप्त झाल्या. त्यांनी वालीव पोलिसांना घेराव घातला. त्या काय म्हणाल्या ते तुम्हीच ऐका. ती आम्हाला म्हणते की आमची अवकात नाहीये, पण खरं तर तिचीच अवकात नाहीये. कारण जर आम्ही मराठी माणसाने इथे धान्य नाही पिकवलं तर ती लोक इथे बिझनेस करू शकत नाही, नोकरी धंदा करूच शकत नाही. कारण आम्ही जेव्हा पिकवतो तेव्हाच ही लोक काही वस्तू बनवून त्या विकतात. जर त्यांनाच इथे विकायला नाही मिळालं आणि मराठी माणसाने त्यांच्याकडनं जर घेतलं नाही तर त्यांची भीक मागण्याची पाळी येईल. हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. त्यांना असं वाटतं मराठी माणूस भीक लागेल तर मराठी माणसाला भीक नाही लागणार आहे, ही तुम्हाला भीक लागणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये राहण्याची तुम्हाला गैरसोय होऊन जाईल जर तुम्ही अशा भाषेत बोलायला लागलात तर. आणि याचंच निवेदन आम्ही आज वाळीव पोलीस स्टेशनला द्यायला आलेलो आहोत. आम्ही हे निवेदन द्यायला आलेलो आहे की वसई पूर्व मधुवन कॉम्प्लेक्स मध्ये मधुवन क्लासिक मध्ये राहणारी एक सिंग नावाची महिला आहे. तिने एक अत्यंत वाईट प्रकारे रील बनवून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी तो टाकलेला आहे युट्यूबला. आणि त्याच्यामध्ये ती असं म्हणते की महाराष्ट्रामध्ये आम्ही यूपी आणि बिहारची लोक जर परत गेलो तर महाराष्ट्रीयन लोक भीक मागतील. हा मुद्दा पहिला. दूसरा मुद्दा ती म्हणते की गोल टोपी वालों के यहाँ जाके तुम दिखा दो, हिंदी मधून बोलते भेंडी बाजार. म्हणजे ती जातीय तेढ निर्माण करण्याचा ती प्रयत्न करते. तर आज आम्ही जे निवेदन दिलेलं आहे पोलीस स्टेशनला आणि आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे, विनंती केलेली आहे. 14 तारखेला सुद्धा एक मनसेतर्फे वसई मधून एक अर्ज दाखल केलेला आहे. अजूनपर्यंत पोलिसांनी त्याला गंभीरतेने घेतलेलं नाही. म्हणून ह्या सिंगची एवढी हिंमत वाढली. हिची लायकी नाही, हिची भीक मागाची लायकी स्वतःची आहे. मी तिला सांगू इच्छिते की तिचे वर्ड हे आहेत की आम्ही जर महाराष्ट्रातून बाहेर गेलो तर तुम्ही भिका मागाल. मग तू आम्ही भीक मागणाऱ्या लोकांकडे तू भीक मागायला महाराष्ट्रात आलीस म्हणजे तू किती खालच्या लेवलची भिकारी आहे सिंग. आणि तुझ्यासारखे रील बनवणारे ना 56 तुम्ही फक्त समोर येऊन दाखवा. आम्ही मराठी महिला काय आहोत ना, आम्ही वन मॅन शो तुम्हाला दाखवतो. तिला फोन केला होता आमच्या महिलांनी, ती घरातच होती कारण मी तिच्या समोरच राहते, पण तिने सांगितलं मी बाहेर आहे. मग आता तुझी हिंमत कुठे गेली?